नमस्कार मंडळी, आज आपण भरलेल्या शिमला मिरचीची एक नवीन रेसिपी बघूया। त्यासाठी पहिल्यांदा मी शिमला मिरचीचे देठ काढून घेतले आहे। त्यानंतर ती शिमला मिरची 2 पार्टमध्ये डिवाइड केली आहे। असेच मी 2 ते 3 शिमला मिरची घेतल्या आहे। त्यामधल्या बिया आणि देठ काढून टाकले आहे। आणि आता आपण स्टफिंगसाठी काय काय लागतं ते बघूया। इथे मी स्टफिंगसाठी उकडलेले 4 बटाटे घेतले आहे। ते व्यवस्थित सोलून घ्यायचे आहे। बटाटे आपले सोलून झाले आहे, त्यानंतर ते कापून घ्यायचे आहे आपल्याला। आता आपण फोडणी देऊया। तेल गरम झाल्यानंतर त्यात जिरे, मोहरी, कढीपत्ता, बारीक कापलेलं आलं, लसूण, बारीक कापलेला कांदा घालूया। कांदा व्यवस्थित लाल होईपर्यंत परतून घेऊया। त्यामध्ये चवीनुसार मीठ घालूया। व्यवस्थित मिक्स करून घेऊया। कांदा लाल झाल्यानंतर त्यामध्ये आपण हळद पावडर, धना पावडर, काळा मसाला, लाल तिखट घालून व्यवस्थित मिक्स करून घेऊया। त्यानंतर आपण इथे उकडलेले कापलेले बटाटे टाकून व्यवस्थित मिक्स करून घेऊया। त्यानंतर आपण यामध्ये कोथिंबीर टाकूया। आपण इथे थोडीशी कसुरी मेथी टाकूया। व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आणि आता आपण पावभाजीचं स्मॅशर आहे त्याने स्मॅश करून घेऊया भाजी आपली। हे बघा, अशी स्टफिंग तयार होते। आता ही स्टफिंग गार पडल्यानंतर कापलेल्या शिमला मिरचीमध्ये भरूया। आपली स्टफिंग गार पडली आहे। आता आपण शिमला मिरची जे काप केले होते त्यामध्ये स्टफिंग व्यवस्थित भरूया। थोडंसं दाबून भरायचं आहे, म्हणजे ते जेव्हा आपण परतवणार आहे तेव्हा ते निघून येणार नाही त्यामधनं ती स्टफिंग। हे बघा, असं व्यवस्थित दाबून भरायचं आहे। त्यानंतर आपण आता फ्राय करण्यासाठी कढईमध्ये तेल टाकूया। तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये थोडंसं मीठ टाकूया। मीठ व्यवस्थित तेलामध्ये मिक्स करून सगळ्या बाजूंनी सोडून घेऊया ते। त्यामध्ये आता आपण शिमला मिरची परतवण्यासाठी टाकूया। आता यावर झाकण ठेवून आपण 2 ते 3 मिनिटं मंद आचेवर व्यवस्थित शिजून देऊया। शिजल्यानंतर बघा, इथे पालटून घेऊया। हे बघा कसं मस्त फ्राय होतंय। शिमला मिरची पण शिजली जाते यामध्ये व्यवस्थित अशी। त्यानंतर परत आपण 2 ते 3 मिनिटं झाकण ठेवून व्यवस्थित परतून घेऊया। दोन्ही साईडने परतल्यानंतर असं व्यवस्थित अशी परतून घ्यायची आहे आणि त्यानंतर व्यवस्थित शिजली गेली पाहिजे। ही झाली आपली भरवा शिमला मिरची रेडी। करून बघा तुम्ही ही रेसिपी आणि कशी वाटली ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा। रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये। तोपर्यंत हेल्दी खा आणि नेहमी आनंदी राहा। थँक यू फॉर वॉचिंग द व्हिडिओ।